कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 10 नोव्हेंबर। तर दुकानवर जे बीट झालं त्या बीटामध्ये हळद शेतीमालाचे बाजारभाव, या मोकरा बंड्याचा बाजारभाव गेलेला आहे 14,140 पर केजी, 13,700 गट्टा, 13,950 काडी, 14,000 फिंगर, 13,400 गट्टा, 14,000 रुपये फिंगर, 15,000 रुपये फिंगर, 150, 150 पर केजी, बढ़िया क्वालिटी फिंगर, डंक नहीं है। 13,905 फिंगर, 13,500 रुपये गट्टा, 13,650, 13,400 गट्टा, 12,805 डंकी माल आहे, 13,955, 1-2% डंकी माल। तर बाजार समितीमध्ये आजचे जे लिलाव होत आहे त्या लिलावामध्ये हळद शेतीमालाचे बाजारभाव 13,000च्या वर सरासरी आहेत। गठ्ठा आणि काडी दोन्ही पण 13,000च्या वर विकत आहे। तर डब्यामध्ये पण तेजी आहे, त्यामुळं जे हळद शेतीमालाचे बाजारभाव आहेत ते पण तेज आहेत आणि 400-500 रुपये जास्त आहे। लाईव्ह बीट या गाडीचा बाजारभाव 14,400 रुपये झालेला आहे। गठ्ठा बाजारभाव 13,710 रुपये। डबल पॉलिश 13,710, डंक नाही, 15,000 रुपये, 150 केजी। ₹150 केजी, 13,730 रुपये गट्टा, 14,805 रुपये गाडी, 148 पर केजी, 14,600 रुपये फिंगर, 14,600, 146 पर केजी, 13,900, 13,900 रुपये, 13,400 गट्टा, 13,500 रुपये काढे, 14,000 रुपये फिंगर, 14,105, 14,105, 14,105 रुपये, 14,000 रुपये, टॉप क्वालिटी पावडर प्रिपेअर होते या फिंगरचं, 14,000, 140। तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज 10 तारखेचं जे बीट चालू आहे त्या बीटामध्ये हळद शेतीमालाच्या लिलावामध्ये हळदीचे बाजारभाव 13,000, 14,000 सरासरी माल विकत आहे। तर अशाच हळदीच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा। धन्यवाद शेतकरी बांधव।